सभी को नमस्कार। आज हमारे साथ है अभिलाष शेंडे, जो हमारा इग्नू रीजनल सेंटर नागपुर का BCA थर्ड लास्ट ईयर का स्टूडेंट है। और अभी उन्होंने हमें एक गुड न्यूज़ दी है कि उनका जापान के टोक्यो में 3 मंथ का इंटर्नशिप लगा हुआ है और अभी वो शॉर्टली वहाँ पे इंटर्नशिप करने के लिए जाने वाला है। तो इसके बारे में अभी हम अभिलाष से बातचीत करते हैं, वो हमें डिटेल जानकारी दे पाएगा। तो कृपया अभिलाष, आप अपना एक इंट्रोडक्शन दीजिए और अपने बारे में बताइए। मराठीत माझं नाव अभिलाष शिंदे आहे। मी आता जस्ट म्हणजे BCA लास्ट इयर मध्ये आहे आणि मी म्हणजे आता संपणार आहे माझे BCA सगळं। आणि मला 3 महिन्याची इंटर्नशिप लागली आहे जपानला, नागानो मध्ये आहे, टोक्योच्या जवळमध्ये। हा, अभिलाष, जापानमध्ये इंटर्नशिप करण्यामागची आपली प्रेरणा काय आहे? प्रेरणा म्हणजे तिथचं कल्चर आणि आपल्या इकडली जे आपण शिकलोय, आपण जे इग्नू मध्ये राहून मी जे शिकलोय ते तिकडे यूज करायचं आणि मग तिकडली टेक्नॉलॉजी घेऊन आपण आपल्याकडे काहीतरी करायचं वेगळं। अरे वा, चांगला विचार आहे तुझा। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तुझी शैक्षणिक पार्श्वभूमी आणि तांत्रिक कौशल्य कुठले कुठले आहे, त्याबद्दल आम्हाला माहिती दे। मी इग्नू मध्ये शिकता शिकता मी पायथन केलंय, पायथन सोबत C++ आणि AIML चे मी करतोय। आता सध्या माझे AIML सुरू आहे, मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स। आणि त्या व्यतिरिक्त आणखी काय तुझं टेक्निकल स्किल वगैरे आहे? जसं तू जापानला चालला तर कदाचित जॅपनीज तुला येतच असेल। हो, मी जॅपनीज आता N3 क्लिअर झालेली आहे आणि N2 सुरू आहे माझा अभ्यास, आता JLPT N2। अरे वा। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, या इंटर्नशिपचा तुला तुझ्या फ्युचरमध्ये कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? या इंटर्नशिपनुसार कसं आहे की मी जे शिकलोय आता जॅपनीज, ते माझी कम्युनिकेशन स्किल्स पण वाढेल आणि सोबत सोबत मी जे टेक्निकल शिकलोय ते टेक्निकल पण मी यूज करेल आणि ते यूज करून तिकडल्या जॅपनीज टेक्नॉलॉजीमध्ये यूज करेल आणि ते टेक्नॉलॉजी मग आपण भारतात आणायची आपल्याकडे। अरे वा, तुझे विचार फार छान आहे। त्यानंतर तू जे इग्नू मधनं BCA प्रोग्राम करत आहे, त्याचा तुला तिकडे कसा फायदा होऊ शकतो, याबद्दल थोडं आम्हाला मार्गदर्शन कर। आता जसं माहिती आहे आपल्याला की भारताचे लोक जे आहेत ते टेक्नॉलॉजीमध्ये, म्हणजे जे स्किल्स आहेत टेक्नॉलॉजीमध्ये, त्यांची आपल्याला म्हणजे आपली स्किल्स खूप टॉपवर येते पूर्ण वर्ल्डमध्ये। तर म्हणून इंडियनलाच बघा तुम्ही, सगळीकडे CEO वगैरे आपली इंडियनच आहे सगळी जागेवर। बरोबर। तर आपली जे थिंकिंग जे आपली, ते आपली खूप चांगली आहे। तर आपण ते म्हणजे आपण काही ना काही जुगाड करून आपण काही करतोच समोर। बरोबर। आणि आपण टेक्नॉलॉजीमध्ये पण तेच करतो मग। तर इग्नूचा BCA डिग्रीचा तुला तिकडे नक्कीच फायदा होईल। हो। अच्छा, अरे वा। आणि इग्नूची डिग्री जी आहे ते म्हणजे टॉप क्लास येते, कारण की मी जसं बघितलंय की इग्नू म्हणजे जसं सांगतो आपण की जसं इंटरव्ह्यूसाठी बसलो आपण, त्यांना सांगितलं की इग्नू मधून मी ग्रॅज्युएट आहे, तर ते पहिले आपल्याकडेच बघतात। म्हणजे त्यांना माहिती आहे की हा खूप शिकलाय आणि पेपर काढलाय नाही, कारण की इथचे पेपर काढणं खूप टफ आहे। बरोबर। तुला तुझ्या इंटर्नशिप करिता खूप खूप शुभेच्छा। आणि अभिलाष, तू जापानला चालला आहे, तर आमचे जे विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता तू 2 लाईन जॅपनीजमध्ये तुझं इंट्रोडक्शन देऊ शकतो काय? हो। वाताशी वा अभिलाषितो मोशिमास, वाताशी वा इंदो नो नागपूर नि सुंदेइमास, इमा वाताशी वा निजीव निसाई देस, वाताशी वा दाइगाकू इग्नू दाइगाकू दे BCA ओ सोत्सुगयोशिमास, वाताशी वा दाइगाकू दे इरोइरो ना प्रोजेक्टो साक्षीशिमास्ता, कोनो प्रोजेक्टो नि वा इरोइरो ना गाक्से नो जोहो इरेते खाइशाकारा निशो किमास, वाताशी नो शुमी वा पियानो हिते ओनगाकू उताउ कोतो देस, देवा इजो देस, दोजो योशिको नेगाइशिमास।